अध्यक्ष महोदय, सन 2026 चे विधेयक क्रमांक 37 माननीय म्हणजे महाराष्ट्र रोजगार अधिनियम 77 यात आणखी सुधारणा करण्यासाठी हे विधेयक या ठिकाणी मांडले। अध्यक्ष महोदय, ही जी योजना आहे वीस पागे साहेबांनी महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिली 77 साली। त्याच्यावरती अध्यक्ष महोदय अभ्यास होऊन 2005 ला केंद्र सरकारने तत्कालीन मनरेगा अंतर्गत याला केंद्रामध्ये मंजुरी दिली आणि आता अध्यक्ष महोदय देशाचे प्रधानमंत्री या खात्याचे आदरणीय चव्हाण साहेब मंत्री महोदय 2025 मध्ये हा कायदा मनरेगा बदलून आता VBG रामजी या योजनेअंतर्गत विकसित भारत जी रामजी या नावाने झाला। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये तरतूद सुद्धा खूप चांगली आहे। केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी केलेली तरतूद ही 4,400 450 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी आहे आणि आतापर्यंत जे आहे ते 90-10 80-20 या प्रमाणामध्ये आपण या योजनेचा वापर करत होतो। आता केंद्र सरकारने अध्यक्ष महोदय याच्यामध्ये बंधन घातलंय की अकुशल असेल आणि कुशल असेल त्यापैकी अकुशलचा जवळपास 60% भार हा केंद्र सरकारच उचलणार आहे आणि कुशल पार्ट मधला 40% पार्ट हा राज्य सरकारला या ठिकाणी उचलावा लागेल। अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा विचार जर केला किंवा ग्रामीण भाग जर विचार केला तर फक्त आणि फक्त एवढी योजना ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागाच्या बाबतीमध्ये सर्वात अतिशय सर्वांग सुंदर आहे। अध्यक्ष महोदय, मी राज्य सरकारचं आणि माननीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी आभार मानणार आहे की केंद्र सरकारच्या कायद्याशी सुसंगत असा कायदा करणं हे आपल्याला बंधनकारक असल्यामुळं या ठिकाणी हे बिल आलेलं आहे। अतिशय चांगलं बिल आहे अध्यक्ष महोदय, परंतु याच्यामध्ये काही ज्या ठिकाणी अंमलबजावणी होती त्या ठिकाणी अंमलबजावणी करत असताना कार्यक्रम अधिकारी आणि बीडीओच्या स्तरावरती जे अधिकार आहेत ते बीडीओच्या स्तरावरतीच राहिले पाहिजेत। अध्यक्ष महोदय, ग्राम रोजगार सेवक आणि बीडीओ एकसारखाच जर बीडीओला एकूण 32 + 6 38 39 टॅब वापरायची परवानगी असेल तर तेवढेच टॅब जर ग्राम रोजगार सेवकाला त्या ठिकाणी वापरायची परवानगी दिली तर कधी कधी अध्यक्ष महोदय कुशल कामाचे FTO सुद्धा परस्पर करण्याचा याच्यामध्ये प्रकार घडतोय। माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की पारदर्शक हा शब्द आपण वापरला कारण आता ऑनलाईन असल्यामुळे याच्यामध्ये पारदर्शकताच मोठ्या प्रमाणावरती आलेली आहे, परंतु तालुका स्तरावरच्या अधिकाऱ्याचे गट विकास अधिकारी हा क्लास 1 चा अधिकारी आहे अध्यक्ष महोदय आणि क्लास 1 अधिकाऱ्याला जे अधिकार आहेत तेच अधिकार जर तुम्ही ग्राम रोजगार सेवकापर्यंत देत राहिला तर याच्यामध्ये तोटा होण्याची शक्यता आहे, गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे। म्हणून याच्या बाबतीमध्ये स्वतंत्रपणे GR असणं आवश्यक आहे आणि मला अशी माहिती कळली की माननीय मंत्री महोदयांनी तशा प्रकारचे बदल केलेत अध्यक्ष महोदय, ते करणं गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, फळबाग लागवड योजना असेल, शेत तलाव असेल, विहीर असेल, गायगोठा असेल, शेळी पालनाचं शेड असेल, हे सगळ्या योजना ज्या शेतकऱ्याला आणि आता मंत्री महोदयांनी सांगितलं की आणखी काही योजनांचा समावेश आम्ही याच्यामध्ये करतोय, तर नवीन कोणत्या कोणत्या योजना याच्यामध्ये समाविष्ट आपण केलेला आहात आणि त्याची प्रायोरिटी बेस काय अध्यक्ष महोदय? जलसंधारणाला अगोदर महत्त्व राहील का? सार्वजनिक रस्त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा याच्यामध्ये महत्त्व राहील का? आणि अध्यक्ष महोदय 60-40 चा रेशो आपण स्वीकारलेला आहे अध्यक्ष महोदय, तर तेवढी तरतूद सुद्धा अध्यक्ष महोदय या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे।
जर केंद्र सरकारने 4,500 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि कुशल कामाचा जो भाग आहे त्यातला 40% शेअर जर राज्य सरकारला या ठिकाणी वापरायचा असेल तर तेवढी 40%ची तरतूद सुद्धा अध्यक्ष महोदय वर्षभराची या ठिकाणी करून ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण ही एकमेव योजना आहे. ग्रामीण भागातला पानंद रस्ता, आता आपण अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री पानंद रस्ता एक नवीन योजना आणली, त्याच्यामध्ये जवळपास 7.5 कोटी रुपये एका मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी 7.5 कोटी, काही ठिकाणी 5 कोटी अशा प्रकारची वापराला परवानगी दिलेली. पण तरी सुद्धा अध्यक्ष महोदय मनरेगा मधला जे मातोश्री पानंद रस्ता योजना होती ती मातोश्री पानंद रस्ता योजना सुद्धा यापुढे चालू राहण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आता VBG रामजी मध्ये एकूण 20 कामाच्या संख्येला त्या ठिकाणी बंधन घातलेले आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे 1 वर्षभरामध्ये संबंधित ग्रामपंचायतीने आराखडा करायचा अध्यक्ष महोदय आणि तो आराखडा तयार करून BDOंकडे द्यायचा आहे आणि त्याला मान्यता मिळाल्याच्या नंतर आणखी एक सवलत दिली अध्यक्ष महोदय. याच्यामध्ये 1 वर्षामध्ये 3 वेळा आराखडा बदलाला परवानगी दिलेली. फक्त एकच विनंती आहे मंत्री महोदयाला अध्यक्ष महोदय की आराखडा ग्रामपंचायतीने जरी दाखल केला आणि त्यात बदल 3 वेळा करण्याचे अधिकार याच्यामध्ये दिलेले आहेत. आपण पूर्वी मनरेगा योजनेमध्ये 2 ऑक्टोबरला याच्या ग्रामसभा लावायचो आणि ग्रामसभा लावल्याच्या नंतर त्या आराखड्याला तत्सम ज्यांचे पॉवर्स आहेत अध्यक्ष महोदय, BDO, तहसीलदार, CO, डेप्टी CO, विलेज पंचायत आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हेच याच्यामध्ये प्रमुख त्या ठिकाणी आहेत. आणि नागपूरला अध्यक्ष महोदय मनरेगाचे म्हणजे या योजनेचे कमिशनर जे आहेत ते नागपूरला बसतात. अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझी विनंती राहील की 20 कामाचं बंधन घातलेलं असल्यामुळं 20 कामं ज्यावेळेस पूर्ण होतील ते पूर्ण झाल्याबरोबर त्याच्या पुढचे 20 कामं आणि त्याचं संपूर्ण अनुदान भेटल्याशिवाय जर ती कामं पूर्ण होणार नसतील म्हणजे राज्य सरकारचा हिस्सा जर वेळेमध्ये त्या ठिकाणी गेला नाही तर अध्यक्ष महोदय ही सगळी पूर्वीची 20च्या 20 कामं अपूर्ण दिसण्याची जास्त शक्यता आहे. आणि ते जर अपूर्ण दिसले तर नवीन FTO जनरेट होणार नाही, FTO ॲक्सेप्टच होणार नाही. आणि जर तो FTO ॲक्सेप्ट झाला नाही तर पहिली 20 कामं त्या ग्रामपंचायतीची जर पूर्ण झाली नाही तर नवीन 20 कामं घ्यायला त्या ठिकाणी अनंत अडचणी येणार आहेत. म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की 20 कामं सुरुवातीला जी ग्रामपंचायत ज्या BDOंकडे त्या ठिकाणी दाखल करेल त्याची प्रशासकीय मान्यता, TS आणि वर्क ऑर्डर झाल्याच्या नंतर ती 20 कामं मग विहिरीचे असो, शेततलावाचे असो, गायगोठ्याचे असो, त्या संबंधित शेतकऱ्यांनी जर फळबाग योजना त्या ठिकाणी राबवली किंवा तुती लागवड केली तर वेगवेगळ्या या सगळ्या कामांसाठी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पैसा आहे. तर माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महोदय, कारण माननीय मंत्री महोदय हे रोहयो खात्याचे मंत्री आहेत अध्यक्ष महोदय आणि अंमलबजावणी जी आहे ती मॅक्सिमम ग्रामविकास विभागाकडे आणि काही ठिकाणी तहसील कार्यालयाकडे सुद्धा या ठिकाणी यंत्रणेचा भाग देण्यात आलेला आहे. तर अध्यक्ष महोदय हे जे 20 कामाची कॅप आपण या कायद्यामध्ये घातलेली आहे तर ही 20 कामाची कॅप यंत्रणेकडे राहील का नाही राहणार आणि ग्रामविकास विभागाकडे म्हणजे BDOकडे राहिली तर BDO आणि यंत्रणा या दोन्ही ठिकाणी फक्त 20च कामं करण्याचं त्या ठिकाणी जर मान्य केलं तर अध्यक्ष महोदय याच्यामध्ये अडचणी येतील. अध्यक्ष महोदय मी बिलावर बोलतोय. ऐकतोय तुम्ही उरका म्हणताय तर मी बसतो खाली. ऐकतोय मी कुठं रिपिटेशन नाही, मी रिपीट कुठलाही मुद्दा बोललेलो नाही. मी एकच मुद्दा या ठिकाणी बोलतोय.
अध्यक्ष महोदय, नाही आता तुमच्याकडे कोणी राहिलेच नाही, त्याच्यामुळे आमच्यावरच निम्मी अर्धी पाळी येतील. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 20 कामाची कॅप आणि ते किती दिवसामध्ये देयक जे राहिलेलं आहे ते सरकार देणार आहे आणि ते झाल्याबरोबर नेक्स्ट 20 कामाला त्या ठिकाणी मान्यता मिळणार आहे का याचं एक उत्तर द्यावं. आणि कैलास पाटील साहेब म्हणाले, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय भी म्हणाले, परंतु आपल्या राज्य सरकारने, मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करणार की 2014 साली 2012-13 मध्ये क वर्ग नगरपंचायत, नगरपालिका आणि नगरपंचायतीपर्यंत हा कायदा राज्य सरकारचा आहे. याला केंद्र सरकारच्या VBG रामजीशी जोडण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि तो जो GR होता तो आतापर्यंत त्या ठिकाणी चालू केला नव्हता. मी भरतशेठ गोगावले साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार मानणार आहे. अध्यक्ष महोदय, या वर्षी त्यांनी पहिल्यांदा या नगरपंचायत आणि नगरपालिका क वर्ग, अ आणि ब चा त्याच्यामध्ये समावेश होत नाही, क वर्ग नगरपंचायतीपर्यंत जे, कारण कोणत्याही ग्रामीण भागातली जी शहरं झालेली आहेत अध्यक्ष महोदय, 2 किलोमीटर रेडियस मध्ये फक्त शहर आहे आणि 10 किलोमीटर रेडियस पर्यंत शेतकऱ्यांची शेती आहे. तर त्याच्यामध्ये एक अट आहे अध्यक्ष महोदय की 25% रक्कम नगरपंचायत किंवा नगरपालिका यांनी स्वहिश्यामधून भरायची आणि 75% पर्यंतचा भाग हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. आता सद्यस्थितीला कमी तरतूद गोगावले साहेबांनी केलेली आहे, परंतु अध्यक्ष महोदय आता तर फक्त आराखडेच येतील, परंतु येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये नगर विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जी तरतूद आहे ती कृपया तरतूद वाढवावी आणि तमाम महाराष्ट्रातल्या ज्या नगरपंचायती क वर्ग नगरपालिका आहेत त्याच्यामधला जो शेतकरी आहे त्याला विविध ज्या योजना ग्रामीण भागामध्ये मिळतात त्याच योजना शहरी भागामध्ये सुद्धा, शहरी म्हणजे ते म्हणायला शहरी आहेत अध्यक्ष महोदय, ऍक्च्युअल 2 किलोमीटर रेडियसच्या पलीकडे तो अजूनही शेतकरीच आहे आणि त्याच्यासाठी गोगावले साहेबांनी तरतूद ठेवली. याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये त्यासाठी भरीव तरतूद या ठिकाणी करावी आणि त्या करावी अशा प्रकारची विनंती करतो आणि माननीय मंत्री महोदय आणि सरकारचं अभिनंदन करतो आणि या बिलाला पाठिंबा देतो आणि थांबतो. माननीय मंत्री महोदय, नको जाऊ देते एवढं लक्षात. अध्यक्ष महोदय, दत्त साहेबांनी मांडलेले मुद्दे अत्यंत योग्य आहेत. त्याच्या 4 दिवसापूर्वीच त्यांची आमची चर्चा झाली, कारण ते या खात्याचे मंत्री राहिलेले असल्यामुळे त्यांना फार गाढा अभ्यास आहे. त्यांची आमची चांगली सकट चर्चा झालेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिलं तर आपण या जुन्या देयकाचे देयक आता येत्या 1 महिन्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण करतोय. काल आमची जी रामजीच्या संदर्भामध्ये जी मीटिंग झाली आपल्या कार्यशाळा दिल्लीला, मी स्वतः गेलो होतो. तिथं आमचे शिवराज सिंग चौहान आपल्या खात्याचे मंत्री, त्यांनी अत्यंत योग्य चांगलं मार्गदर्शन काल मिळालं आणि देशातल्या जवळजवळ 30 राज्याचे मंत्री तिथं होते आणि त्याच्यावरती त्यांनी ह्या नवीन ह्या योजनेला सगळ्यांनीच भरभरून पाठिंबा दिला. त्यामध्ये कुठेच काही अडचण नाही आहे. नवीन योजनेमध्ये बदल करून 20 वरील जी कामे आहेत, 20 कामांच्या वरती, तो पण आम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करून त्यांना आम्ही सांगितलं. मग ह्याचा FT होत नाही, काय होत नाही, मग त्यांनी काय करावं नेमकं. एखाद्याचं काम 10% राहतं, 5% राहतं, 15% राहतं, मग ती पण पूर्ण करेपर्यंत पुढची कामं आम्हाला अडचणीची येतात. ते दत्तसाहेब आपण सांगितलं तो मुद्दा आम्ही तिथं करून त्यांच्याकडनं मान्य करून घेतलेला आहे. त्यानंतर नवीन याच्यामध्ये आम्हाला आणखीन 266 मध्ये अजून त्यांनी 318 कामं दिलेली आहेत. त्यामध्ये महत्त्वाची आपल्या शेतकरी कुटुंबाला लाभ होणारी कोल्ड स्टोरेजचं आहे, सोलर लाईट आहे, CNB बंधारे आहेत, ग्रामपंचायतची इमारत, शाळा खोल्या, अंगणवाडी, आणखीन काय त्यामध्ये योजना, अशा योजना आहेत. तर मी त्यांचं परिपत्रक आपल्या सगळ्यांना
आमदार लोकांना आणि मंत्री लोकांना ते देतो की जेणेकरून ह्या 318 योजना काय आहेत, त्यात किती आपल्या लाभाच्या आहेत हेही तुम्हाला देतो. त्यानंतर काही अधिकार केंद्राचे आहेत आपल्या या योजना, कारण केंद्र 60चा रेशो देत आहे, बाकी हे देत आहेत, आपण मागे सांगितलं. तर त्याच्यामध्ये केंद्राला आम्ही काल विनंती केली की आम्हाला जे 90-10, 80-20, 75-25 हा जे काय आम्हाला म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, पेवर ब्लॉक असतील किंवा अदरवाईज, तर त्यासाठी आमचा थोडा विचार करावा, कारण राज्याला सगळ्याच राज्यांना तेवढा भार सोसता येत नाही आहे. तो आम्ही विचाराधीन त्यांना काल कल्पना दिलेली आहे. आणि मग हा जो नवीन कायदा आता उद्यापासून आपण लागू करतोय, उद्या लागू झाल्यानंतर परवा आम्ही पालघरला त्याचं उद्घाटन करतोय आणि संपूर्ण देशभर सगळ्यांनाच सांगितलेलं आहे. आणि त्यांनी जो शेतकऱ्यांच्या आणि गरीब कष्टकरी ग्रामीण भागासाठी हे आणलेलं, त्याच्यामध्ये जे जे सदस्य जे काय सांगतील त्याचा विचार करू आणि त्याला योग्य मार्ग देण्याचा